सकाळचं कोवळं ऊन जेव्हा कुन्नूरच्या निलगिरी डोंगरावर पडतं तेव्हा इथला प्रत्येक क्षण जणू काही स्वप्नवत भासतो. दाट धुक्याने वाढलेले डोंगर, हळूवार वाहणारा गार वारा आणि त्या शांततेत मिसळलेले पक्ष्यांचे सुरेल आवाज यामुळे इथली सकाळ काही वेगळीच भासते. सूर्यकिरण धुक्याला हळूहळू भेदून वर येतात आणि त्या प्रकाशात निलगिरीच्या डोंगरांचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं. संपूर्ण परिसरात एक आल्हाददायक गारवा असतो. कुन्नूरची सकाळ ही केवळ एक वेळ नसून ती एक अनुभूती आहे. निसर्गाशी जुळून घेतलेली, आत्म्याला शांत करणारी आणि आठवणीत राहणारी. कुन्नूरमध्ये ज्या हॉटेलवर मी स्टे केला होता तिथूनही व्ह्यू खूप ब्युटिफुल दिसत होता. गरमागरम चहा आणि पारंपरिक पद्धतीने केळीच्या पानावरती सर्व केलेला साऊथ इंडियन ब्रेकफास्ट म्हणजेच वडा सांबर आणि पुडी इडली हे खाऊन खूप रिफ्रेशिंग वाटलं. हाय अँड हॅलो. सो आजची मॉर्निंग आहे कुन्नूरमध्ये आणि खूप खूप प्लेझंट वातावरण आहे इकडे. थोडीशी थंडी आहे. जस्ट ब्रेकफास्ट केला आम्ही. इकडचं जे स्पेशल आहे साऊथ इंडियन फूड, सो ते ट्राय केलं. आता आम्ही बाय ऑटो कुन्नूरचे साईट सीन्स करणार आहोत. त्याच्यामध्ये काहीतरी 4-5 पॉईंट्स आहेत, सो ते कव्हर करूयात. चला माझ्यासोबत कुन्नूर फिरूयात. तर आत्ता आपण आहोत सिम्स पार्कमध्ये आणि हे असं थोडंसं स्लोपवरती पूर्ण गार्डन आहे आणि इकडे मंकीज खूप आहेत, खूप मंकीज आहेत. आणि आम्ही नुकतंच एक शेकरू बघितलं. खूपच सुंदर होतं. मी फर्स्ट टाइम पाहिलं शेकरू. झाडावरती छान असं उड्या मारत मारत गेलं आणि एक असंच छोटंसं फोटोशूट पण केलं. इकडचं जे ट्रेडिशनल वेअर करून प्लग करत होतो आम्ही टी ह्याच्यामध्ये असं. तर मज्जा आली. इथे एक गंमतच झाली. सगळं फोटोशूट झाल्यानंतर मला कळालं की हा खरा चहाचा मळा नाहीच आहे. हे चहाच्या मळ्यासारखं दिसणारं या गार्डनमधलेच काहीतरी वेगळे प्लांट्स होते.
इकडच्या फोटोग्राफर्सने मस्त आयडिया लढवली होती. आजच्या दिवसाची सुरुवात खरंच खूप छान झाली आहे. इतकं सुंदर वाटतंय ना या सिम्स पार्कमध्ये. पूर्ण स्लोपवरती हे पार्क त्यांनी उभं केलंय आणि ठिकठिकाणी असे छान बसण्यासाठी पण त्यांचे बेंचेस किंवा अशा गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि इतका सुंदर व्ह्यू आहे. काहीतरी खूप खूप छान वेगळं फील होतंय.